जेव्हा आपल्याला जीवनात संघर्ष करावा लागतो तेव्हा आपल्या भल्यासाठी देवाची एक योजना आहे हे जाणून घेतल्याने आपल्याला भविष्यासाठी आशा मिळू शकते. काय यावर आपला विश्वास आहे? आजच्या उपासना कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत. आपण सर्व हा कार्यक्रम आवर्जून पाहत आहात म्हणून आपले आभार. आपणास काही शंका असल्यास किंवा वचनाबद्दल काही अधिक माहिती हवी असल्यास कार्यक्रमात देण्यात येणाऱ्या फोनवर कृपया आम्हास संपर्क करावा ही विनंती. प्रियानो, असे म्हटले जाते की मनुष्य जे काही आचरण करतो त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये त्याला गोष्टींना सामोरे जावे लागते. जसे पेराल तसे उगवेल. अगदी या म्हणीप्रमाणेच जुन्या कृत्यांप्रमाणे आम्हाला येणाऱ्या जीवनात कापणी करावी लागते. पण हे झाले मनुष्याच्या बाबतीत. परंतु जेव्हा आम्ही आमच्या जीवनातील भूतकाळामध्ये आमच्या बाबतीत असलेल्या देवाच्या आचरणाबद्दल विचार करतो तेव्हा मात्र ते आमच्या भविष्यासाठी आश्वासन असते. हीच गोष्ट इस्रायलांच्या बाबतीत कशी घडली याचा अभ्यास आपण आजच्या अध्ययनात करणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये अनुवादाचे पुस्तक ह्याचा 7वा अध्याय 1 ते 9 वचनांवर आम्ही विचार केला होता. आता आपण 10 आणि 11 वचने वाचूया. 7वा अध्याय 10 आणि 11 वचने. जे त्याचा द्वेष करीतात त्यांच्या डोळ्यांदेखत तो त्यांचे पारिपत्य करून त्यांचा नाश करीतो. जो त्याचा द्वेष करीतो त्याच्या बाबतीत विलंब न लाविता त्याच्या डोळ्यांदेखत तो त्याचे पारिपत्य करीतो. म्हणून जी आज्ञा आणि जे विधी व नियम मी आज तुला सांगत आहे ते काळजीपूर्वक पाळ. श्रोत्यांनो, आज्ञा पालनाद्वारे जे लोक देवाच्या प्रेमाला प्रतिसाद देतात त्यांना परमेश्वर आशीर्वाद देतो. 12 आणि 13 वचने. तुम्ही हे नियम ऐकून मान्य केले व त्याप्रमाणे चालला तर तुमचा देव परमेश्वर तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार पाळून तुमच्यावर दया करेल. तो तुझ्यावर प्रेम करेल, तुला आशीर्वाद देईल, तुला बहुगुणित करेल आणि जो देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथ वाहिली होती त्या देशात तुझ्या पोटचे फळ आणि तुझ्या भूमीचा उपज म्हणजे धान्य, द्राक्षरस व तेल ह्या बाबतीत आणि तुझ्या गुराढोरांची व शेरडा मेंढरांची वाढ हिच्या बाबतीत तुला बरकत देईल. श्रोत्यांनो, जर इस्रायलांनी देवावर पूर्ण विश्वास ठेवला असता तर खरोखर फार विलक्षण असे झाले असते. परंतु आम्हाला दिसतं की त्यांनी देवावर पूर्ण विश्वास ठेवला नाही. वेळोवेळी त्यांचा विश्वास दुर्बळ झाला. परमेश्वर त्यांना प्रोत्साहित करतो आणि त्यांना विजयाचे आश्वासन देतो. नंतर 18वं वचन पहा काय का सांगतं. 7वा अध्याय 18वं वचन. पण त्यांना भिवू नको, तुझा देव परमेश्वर ह्याने फारोचे व सर्व मिसर देशाचे काय केले हे चांगले आठव. भूतकाळात देवाची विश्वासयोग्यता त्यांच्या भविष्यासाठी उत्साह ठरली. श्रोत्यांनो, आमच्यासोबत सुद्धा असंच आहे ना. पुष्कळदा जेव्हा आमच्या जीवनात काही घटना घडतात तेव्हा आम्हाला त्यांचा अर्थ, त्यांचा उद्देश समजत नाही. त्यावेळेला परमेश्वराची विश्वासयोग्यता आम्हाला कळत नाही. परंतु जेव्हा आम्ही भविष्यात जातो, जेव्हा दिवस व्यतीत होतात तेव्हा आम्हाला कळतं की परमेश्वराने त्या भूतकाळात कशाप्रकारे आमची मदत केली, कशाप्रकारे त्याने आपली विश्वासयोग्यता आमच्या जीवनात प्रगट केली. 21 आणि 22 वचने वाचूया. त्यांना पाहून घाबरू नको, कारण तुझा देव परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. तो महान व भययोग्य देव आहे. तुझा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुझ्यापुढून हळूहळू घालवील. त्यांचा एकदम संहार करू नको. केलास तर वनपशु फार होऊन ते तुला उपद्रव देतील. श्रोत्यांनो, येथे आम्हाला देवाची बुद्धिमत्ता दिसते. तो त्यांच्या सुरक्षिततेविषयी विचार करीत आहे. त्याला माहीत होते की जर हे लोक एकाएकी नाश होतील तर जंगली जनावरे त्या भूमीवर कब्जा करतील. परमेश्वराला
आमच्या संपूर्ण भविष्याची कल्पना आहे. त्याला माहीत आहे श्रोत्यानो की पुढच्या क्षणी आमच्या जीवनात काय घडणार आहे. परंतु समस्या हीच असते की आम्ही परमेश्वराच्या हातात संपूर्णपणे स्वतःला आणि स्वतःच्या कार्यांना देत नाही. आमच्या मनात अविश्वास असतो. आम्हाला असं वाटतं की परमेश्वर खरोखर आमची मदत करेल काय तो आमच्यासोबत राहील काय, किंवा तो आम्हाला सोडून देईल. अशा प्रकारच्या अनेक शंका कुशंका आमच्या मनात सतत उठत राहतात. 23वे वचन पहा श्रोत्यानो काय सांगतं, तरी तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हाती देईल आणि त्यांचा समूळ नाश होईपर्यंत त्यांना गोंधळात टाकेल. असं म्हणू नका श्रोत्यानो की देव त्यांच्याशी सहनशीलतेने वागत नव्हता. उत्पत्तीचे पुस्तक 15वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये देवाने अब्रामाला सांगितले की त्याचे पूर्वज 4थ्या पिढीपर्यंत त्या देशात पुन्हा परतणार नाहीत. देवाने ह्या लोकांना 430 वर्षे दिलीत आणि देवाने हे पाहिले की ते त्याच्याकडे परत वापस फिरतात किंवा नाही, आपल्या पापांपासून पश्चाताप करून परततात किंवा नाही. विचार करा श्रोत्यानो की काय ह्यापेक्षा अधिक वेळ त्यांना देवाने द्यायला हवा होता. एखादा घर मालक एखाद्या भाडेकरूला भाडे चुकते करण्यासाठी किती वेळ देतो? देवाने त्यांना 430 वर्षे कृपेची वेळ दिली. नंतर अपराधांचा पापांचा प्याला पूर्ण भरला आणि देवाचा न्याय त्यांच्यावर आला. अनेकदा चेतावणी दिल्यानंतर सुद्धा, त्यांना सावधगिरी बाळगायला सांगितल्यानंतर सुद्धा आम्हाला दिसतं की हे लोक देवाकडे परत फिरले नाहीत. म्हणून ह्या राष्ट्रांविषयी खोटी सहानुभूती आम्ही बाळगू नये. परंतु ह्या घटनांद्वारे आम्ही शिकायला हवे. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे वागत आहोत तर आम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करायची आहे. श्रोत्यांनो लक्षात ठेवा की देव कृपाळू आणि प्रेमळ आहे. जुन्या व नवीन करारात त्याचे प्रेम फार अत्युच्च प्रमाणात प्रगट झालेले आहे. आता आपण 8वा अध्याय अभ्यासणार आहोत. अनुवादाचे पुस्तक 8वा अध्याय. ह्या अध्यायामध्ये भूतकाळात देवाने जे आचरण केले ते भविष्यासाठी आश्वासन कशाप्रकारे ठरले ते आम्ही पाहणार आहोत. ह्या भागात आम्ही धार्मिक व राष्ट्रीय नियमांना पाहणार आहोत. हे 21व्या अध्यायापर्यंत चालू राहिलेले आम्हाला आढळेल. भूतकाळातील आठवणी आज्ञापालनाकरिता प्रोत्साहन ठराव्यात. 8वा अध्याय 1 वचन पहा, जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. ह्या ठिकाणी नवीन पिढी आहे जी यार्देन नदीच्या पूर्व किनारी उभी आहे. मोठ्या आशेने आणि अपेक्षेने आता ते त्या प्रदेशामध्ये प्रवेश करण्याकरिता तयारीत आहेत. मोशे त्या देशात प्रवेश करण्यासाठी त्यांना पूर्णपणे तयार करून देवाची आज्ञा पाळण्यास त्यांना उत्साहित करीत आहे. 2रं वचन पहा श्रोत्यानो, तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळीशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली 40 वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालविले ह्याचे स्मरण कर. भूतकाळ त्यांनी स्मरावा अशी देवाची इच्छा होती. देवबाप त्यांची परीक्षा घेऊन त्यांना प्रशिक्षित करीत होता व त्या अनुरोधाने तो त्यांच्याशी वागत होता. देवाची इच्छा आहे श्रोत्यानो की आम्ही सुद्धा आमचा भूतकाळ आठवणीत ठेवावा. नेहमी स्मरण ठेवावे की कशा प्रकारे परमेश्वराने आमची मदत केली, कशा प्रकारे त्याने आम्हाला चालवले आणि पदोपदी तो आमचा सहाय्यक ठरला. पौल विश्वासणाऱ्यांकरिता ह्या गोष्टीला अशा प्रकारे मांडतो. फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय आणि 6व्या वचनात. फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय 6वं वचन, ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेल हा मला भरोसा आहे. आम्हाला हे स्मरण ठेवायचे आहे की देवाने आमचे मार्गदर्शन केले व आम्हाला त्याने आशीर्वादित केले आहे. काय हे आपल्यासोबत खरे आहे? आपण हे म्हणू शकता का की देवाने मला येथवर आणले, त्याने भूतकाळात हे केले व भविष्यात सुद्धा तो ते करील? काय ही आपली खात्री आहे? श्रोत्यानो, आठवण करणे हे आम्हाला उत्साहित करण्यासाठी आहे. आम्हाला भविष्यासाठी आश्वासन देण्यासाठी आहे. देवाने अरण्यात इस्रायलांची परीक्षा का घेतली? त्यांना नम्र करण्यास व हे सिद्ध करण्यास की
त्याच्या अंतःकरणात त्यांच्याविषयी खरोखर काय आहे. ह्याद्वारे स्पष्ट होते की पुष्कळदा देवबाप आम्हाला कठीण प्रसंगातून का जाऊ देतो. पुष्कळदा श्रोत्यानो, तो आम्हाला तापलेल्या भट्टेमधून जाऊ देतो. का? आमची परीक्षा घेण्यास व आम्हाला नम्र करण्यास. मानव एक छोटासा प्राणी आहे, पण तो स्वतःविषयी किती शेखी मिरवतो हे आपणाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. मानव स्वतःवर अधिक भरोसा ठेवतो. म्हणून बरेचदा देवाला त्याच्या लोकांना अशा प्रकारे नम्र करावे लागते. त्यांना शिकवावे लागते की त्यांनी फक्त त्याच्यावर भरोसा ठेवावा. श्रोत्यानो, आपणाला माहीत आहे की कुठलीही धातू शुद्ध आहे किंवा त्यात मिसळ आहे हे पाहण्याकरिता तिची परीक्षा केल्या जाते. तसेच परीक्षा दर्शविते की कोण व्यक्ती देवाची आहे, कोण नाही. कोणत्या व्यक्तीचा देवावर भरोसा आहे, कोणाचा नाही. कोण विश्वास ठेवणार आहे, कोण नाही. आज आमच्या मंडळात असे अनेक लोक आहेत ज्यांची कधीच चाचणी किंवा परीक्षा करण्यात आलेली नाही. ते खरे आहेत किंवा नाहीत ह्याविषयी आम्ही कदापि सांगू शकत नाही. ज्या व्यक्तीची परीक्षा झालेली असते त्या व्यक्तीवर आपण भरोसा ठेवू शकता. मी उडा
तिसरं वचन, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, ह्याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. जेव्हा श्रोत्यानो अरण्यात प्रभू येशूची परीक्षा झाली, तेव्हा प्रभू येशूने हे वचन सांगितले होते आणि हे आम्हाला मत्ते शुभवर्तमान 4 अध्याय 4 वचन, लूक शुभवर्तमान 4 अध्याय आणि 4 वचनात वाचायला मिळते. जर श्रोत्यानो त्या परीक्षेच्या वेळी आमच्या प्रभूने हे वचन उच्चारले नसते, तर जो एक महान आत्मिक पाठ त्या ठिकाणी आमच्याकरिता ठेवण्यात आलेला आहे, तो आम्हाला प्राप्त झाला नसता. देवबाप खरोखर चांगला आहे. त्याने अनेक रूपाने आम्हाला आशीर्वादित केलेले आहे. महत्त्वाचा पाठ हा आहे की परमेश्वर त्या गोष्टी आम्हाला ह्यासाठी देतो की आम्हाला कळावे की आत्मिक संपत्ती सुद्धा आहे आणि जी देवाचे वचन आहे. देवाचे वचन त्याच्या लेकरांसाठी आज खरी संपत्ती आहे. 4 वचन, ही 40 वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत आणि तुझे पाय सुजले नाहीत. ह्या ठिकाणी एक वेगळा, फार उत्तम आणि चमत्कारिक असा विचार मांडण्यात आलेला आहे. हे एक विधान आहे. श्रोत्यानो, मानवी शरीराला सर्व जीवनसत्वे मिळत नाहीत, तेव्हा त्यात काही ना काही रोग निर्माण होतात. जीवनसत्वे पर्याप्त न मिळण्याचे एक चिन्ह म्हणजे पायांवर सूज येणे. परंतु इस्रायलांचे पाय सुजले नाहीत, म्हणजेच त्यांना त्या 40 वर्षात सर्व जीवनसत्वे पूर्ण रूपाने मिळालीत. आता ह्यांनी 40 वर्षे काय खाल्ले आपणाला माहीत का? मन्ना, जे एक चमत्कारिक भोजन होते. त्यांच्या शरीराच्या जोपासनेसाठी जे सर्व आवश्यक होते ते सर्व त्यांना त्या मन्नाद्वारे पुरविल्या गेले. देवाचे वचन आत्मिक मन्ना आहे. हे एक फार विलक्षण भोजन आहे. ते तुमच्या आणि माझ्या सर्व गरजा भागवते. श्रोत्यानो, जेव्हा मी उपासना कार्यक्रमात बोलते तेव्हा काही श्रोता मला लिहितात की अमुक अमुक दिवशी आपण जे काही बोलला त्यामुळे मला समाधान प्राप्त झाले, त्या दिवशीच्या संदेशाने मला आशीर्वाद मिळाला. किंवा काही लोक लिहितात की तो संदेश माझ्यासाठीच होता. मी पापामध्ये जीवन व्यतीत करीत होते किंवा करीत होतो, देवापासून दूर होते आणि देवाविषयी फार रुष्ट होते, पण देवाने माझ्या जीवनात कार्य केले. काही श्रोता लिहितात की त्यांनी संदेश ऐकला आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन झाले. त्यांना तारणाचा अनुभव प्राप्त झाला. त्यांना त्यांच्या पापांची जाणीव झाली. त्यांनी पापांबद्दल पश्चाताप केला. श्रोत्यानो, जर आपण देवाचे वचन वाचाल तर आपल्या पायांवर सूज येणार नाही. दुसऱ्या शब्दात, देवाच्या वचनाद्वारे आपणातील प्रत्येकाच्या वैयक्तिक आणि आत्मिक गरजा भागवल्या जातील. देवाचे वचन मन्ना आहे. देवाने इस्रायल राष्ट्राला जर ते त्याची सेवा करतील तेव्हा त्यांना ऐहिक सुखे देण्याचे वचन दिले. 5 ते 9 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करीतो तशी तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करीत आहे, हे लक्षात ठेव. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याच्या मार्गांनी चालून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळ, कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे. खोऱ्यात व डोंगरात उगम पावून पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत. गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबे ह्यांचा तो देश आहे. त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील. तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही. तेथले धोंडे लोहयुक्त आहेत व तेथल्या डोंगरातून तुला तांबे खणून काढता येईल. श्रोत्यानो, आज कुठल्याही ख्रिस्ती व्यक्तीला परमेश्वर हे वचन देत नाही. ऐहिक सुखांचे वचन आम्हाला परमेश्वर देत नाही. काही लोक म्हणतात की जर आपण प्रामाणिक ख्रिस्ती आहात तर आपणाला देवबाप ऐहिक सुखांनी समृद्ध करेल. श्रोत्यांनो, हे मुळीच खरे नाही. देवाने इस्रायलाला वचन दिले की ते त्या देशात समृद्ध होतील, परंतु तो ख्रिस्ती व्यक्तीला ह्या जगिक गोष्टीत समृद्ध करण्याचे वचन मात्र देत नाही. आता मला काही असे ख्रिस्ती लोक माहीत आहेत जे फार सफल असे व्यापारी आहेत. ते म्हणतात की त्यांचा व्यापारातील साथी परमेश्वर आहे आणि परमेश्वर त्यांना फार आशीर्वाद देत आहे. तो हे करतो व त्यासाठी आम्ही त्याची स्तुती करतो, परंतु हे करण्याचे त्याने आम्हाला आश्वासन दिलेले नाही. त्याने हे वचन ख्रिस्ती लोकांना दिलेले आहे. इफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 3 वचन मी आपणाकरिता वाचते.
इफिस्करास पत्र 1 अध्याय आणि 3 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. श्रोत्यानो, त्याने आम्हाला आत्मिक आशीर्वादांचे वचन दिले आहे. नवीन करारात देवाच्या लेकरांना ऐहिक सुखाचे आश्वासन देणारे कुठलेच वचन आम्हाला सापडत नाही. मी ह्या ठिकाणी अधिक काही सांगू इच्छिते. जरी देवाने ऐहिक सुखांची प्रतिज्ञा किंवा आश्वासन आम्हाला दिलेले नाही, परंतु तो आम्हाला सर्व आशीर्वादांनी भरपूर करतो आणि तो आम्हाला कधीच कमतरता पडू देत नाही. हे तो काही लोकांसाठी करतो, सर्वांसाठी नाही. अनेक चांगली ख्रिस्ती लोक आहेत ज्यांना देवाने आर्थिक रूपाने आशीर्वादित केलेले आहे, जे आमच्या सेवेसाठी आर्थिक सहाय्य देतात. पण काही असे लोक सुद्धा आहेत ज्यांना ऐहिक नाही परंतु आत्मिक आशीर्वाद मिळालेले आहेत, परंतु ते अत्यंत सुखी आहेत. ते दुसऱ्यांपेक्षा देवासाठी अधिक कार्य करताना आढळतात. जुन्या करारातील इस्रायल राष्ट्र व नवीन करारातील मंडळी ह्यांच्यामध्ये एक मोठा फरक जो आहे तो म्हणजे देवाने इस्रायलाला ऐहिक सुखे देण्याचे वचन दिले आणि आम्हाला आत्मिक आशीर्वाद देण्याचे. जर आपण हे लक्षात ठेवाल ना श्रोत्यानो, तर आपल्याला कधीच दुःख वाटणार नाही, आपण निराश होणार नाही, आपला गैरसमज होणार नाही. जर आपल्याला ऐहिक सुखे मिळाली नाहीत तर निराश न होता आत्मिक आशीर्वादांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करा आणि त्या आशीर्वादांचा लाभ घ्या. 10 आणि 11 वचने, सावध ऐस, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळावयाचे सोडून तू आपला देव परमेश्वर ह्याला विसरशील. येणाऱ्या सुखाच्या समृद्धीच्या दिवसांविषयी तो इस्रायलांना चेतावणी देणे सुरू ठेवतो. 14 ते 16 वचने, तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नये म्हणून सांभाळ. आग्या सापांनी व विंचवांनी व्यापिलेल्या घोर व भयानक रानातून आणि वृक्ष व निर्जल भूमीतून त्याने तुला आणले. त्याने तुझ्यासाठी गारेच्या खडकातून पाणी काढिले. तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. श्रोत्यानो, शेवटी हा शब्द जो उपयोगात आणला गेला आहे तो म्हणजे भविष्यातल्या 1000 वर्षाच्या काळात परमेश्वर इस्रायलांना प्रमुख राष्ट्र बनवून पृथ्वीवरील सर्व आशीर्वाद देण्याचे त्यांना वचन देत आहे. देवाने मंडळीला ते देण्याचे वचन दिलेले नाही म्हणून हे वचन स्वतःला लागू करून घेण्याचा प्रयत्न करू नका. प्रभू येशूने म्हटले की मी तुमच्यासाठी जागा तयार करण्याकरिता जातो आणि जाऊन तुमच्यासाठी मी जागा तयार केली म्हणजे तुम्हाला घेऊन जाण्याकरिता पुन्हा येईन. देवाच्या लेकरांसाठी आज असलेली आशा म्हणजे ख्रिस्त ह्या जगातून आम्हाला घेऊन जाण्याकरिता येणार आहे. इस्रायलची आशा ह्या जगात आहे आणि हा फरक फार महत्त्वाचा आहे. जर श्रोत्यानो आपण ह्या प्रतिज्ञा मिसळण्याचा प्रयत्न कराल तर त्यामुळे फार गोंधळ उडेल. अनेक अभ्यासकांनी हा गोंधळ आधीच केलेला आहे. जर आपण पवित्र शास्त्र जसे आहे तसे समजून घ्याल तर आपणाला आढळेल की परमेश्वर प्रतिज्ञा करण्याविषयी फार सतर्क आहे. तो त्यामध्ये फार सावधगिरी बाळगतो. 17 आणि 18 वचने, तसेच हे धन माझ्या सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळविले आहे असे तू मनात म्हणू नको, पण तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. श्रोत्यानो, जेव्हा जेव्हा हे लोक समृद्ध झाले नाहीत तेव्हा त्याचा अर्थ होता की त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. 19 आणि 20 वचने, तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला विसरून अन्य देवांच्या मागे लागाल, त्यांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल तर खात्रीने तुमचा नाश होईल. हे मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो. ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्या देखत करणार आहे त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही नाश पावाल, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही. त्यांच्यासाठी ही देवाची चेतावणी होती. जर ते त्याच्या आज्ञा पाळतील तर तो त्यांना आशीर्वाद देण्याचे वचन देत होता. जर ते आज्ञा पाळणार नाहीत तर जो व्यवहार त्याने त्या प्रदेशातील इतर राष्ट्रांशी केला तसाच व्यवहार तो त्यांच्यासोबत सुद्धा करणार होता. श्रोत्यानो, वास्तविकता ही आहे की त्या राष्ट्रांपेक्षाही फार वाईट रीतीने परमेश्वराने त्यांच्याशी व्यवहार केला, कारण
आपणाला माहीत, इस्रायलांना परमेश्वराने अधिक प्रकाश दिला होता. प्रकाश आम्हाला देवापुढे अधिक जबाबदार ठरवितो. आज जे आपण शुभवर्तमान ऐकत आहात ते आपण अधिक जबाबदार आहात. म्हणून सावधान व्हा, सतर्क व्हा आणि देवाचे जे वचन आहे ते पाळण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर आपणास आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आजच्या अध्ययनात आपण पाहिले की देव आम्हाला मार्गदर्शन करतो आणि आशीर्वादितही करतो. मनुष्य इतर कोणत्याही गोष्टींद्वारे नव्हे तर देवाच्या वचनाद्वारे जगतो. आम्हाला दैहिक गोष्टींपेक्षा आत्मिक गोष्टींची विपुलता हवी आहे. म्हणूनच जरी आम्हाला काही वेळेस काही प्रसंगांमध्ये प्रश्न असतो की देव शांत का, तो का बरं काही करत नाही, पण आम्ही हे लक्षात घ्यावे की आमच्या जीवनातील भूतकाळ हा देवाद्वारे आमच्या भविष्यासाठी एक आश्वासन आहे. त्यामध्ये एक आशा आहे. काय आज आपण ख्रिस्ताने देव केलेल्या आशेवर आहोत? आपण आत्मपरीक्षण करू. आपण प्रार्थना करू. सर्व सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या प्रेमळ प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण हा तुझा आहे. आणि प्रभूजी, आमच्या भूतकाळावर, वर्तमान काळावर आणि येणाऱ्या भविष्य काळावर तुझंच वर्चस्व आहे. आम्हाला ठाऊक आहे तुझ्या योजना आमच्या जीवनासाठी आहेत. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही सदैव तुझ्यावरती विसंबून राहावं, असावं, यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभूजी, तू आमचा देव आहेस. तू आमची काळजी घेणारा प्रभू आहेस. आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टी पुरवून तू आम्हाला तृप्त असं केलेलं आहेस. आणि म्हणूनच आमचा भूतकाळ देखील आशीर्वादाचा होता. आमचा वर्तमान काळ देखील आशीर्वादाचा आहे. आणि प्रभूजी, आम्हाला आशा आहे की आमचा भविष्य काळ देखील तुझ्याद्वारे अधिक आशीर्वादित असणार आहे. या आशेवर प्रभूजी आम्ही आहोत. आणि म्हणून तुला धन्यवाद देत असताना या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तो ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.